Welcome in today's lecture. Today we are going to focus on the next topic of reproduction in animals. Last lecture मध्ये आपण टॉपिक पाहिला होता स्ट्रक्चर ऑफ ओव्हम अँड द फर्टिलायझेशन प्रोसेस. अनफर्टिलाइज ओव्हमचं स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं, म्हणजेच त्याला आपण सेकंडरी ओसाइड म्हणतो. त्याचं स्ट्रक्चर आपण स्टडी केलं होतं. त्याचबरोबर फर्टिलायझेशन प्रोसेस ही देखील यामध्ये स्टडी केली होती. ज्यावेळेस फिमेलमध्ये फर्टिलायझेशन होतं त्यावेळेस फिमेलमध्ये ओव्हुलेशन पिरियड चालू असतो. ओव्हुलेशन दॅट इज द फॉर्मेशन ऑफ सेकंडरी oocyte or rupturing of the mature follicles which release the secondary oocyte or unfertilized ovum, that is called as the ovulation. And at the time of ovulation period, the fertilization this occurs in the female reproductive system in the part of the oviduct. Oviduct is also called as the fallopian tube. Inside this fallopian tube, the fertilization these are occurs. After the fertilization, the zygote or egg cell these are formed. And when we calculate the first day as a fertilization, फिमेलमध्ये ज्यावेळेस ओव्हुलेशन होतं, ओव्हुलेशन यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल फिमेलमध्ये होते, त्यावेळेस फिमेलमध्ये 14th डेज यामध्ये असतो, म्हणजे 14वा दिवस असतो जनरल ॲव्हरेज जर आपण पाहिलं तर. आणि ओव्हुलेशन ज्यावेळेस घडतं त्याच दिवशी किंवा त्यामध्ये 24 अवर्समध्ये इथे फर्टिलायझेशनची पॉसिबिलिटी असते. मग फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्यानुसार जर आपण इथे डेजनी कॅल्क्युलेशन केलं तर ॲट द फर्स्ट डे द फर्टिलायझेशन दिस आर ऑकर्स इन द oviduct. After then the zygote these are formed after the fusion of two nucleus, that is the synkaryon. After the synkaryon, zygote cell, this is the diploid cell, these are formed inside the oviduct, and these are divided mitotically and which form a bunch of cell after the 4th day and 3 to 4th day, and this bunch is called as the morula. How this morula these are formed, in this lecture we focus on the how this morula these are formed or how this division these are occurs in the zygote. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे इथे झायगॉट सेल फॉर्म होते, या झायगॉट सेलमध्ये डिव्हिजन कशा पद्धतीने होतं आणि त्याचबरोबर यामध्ये मोरुला फॉर्मेशन कसं होतं हे आपण ह्या लेक्चरमध्ये इथे पाहणार आहोत. सो यामध्ये ज्यावेळेस फिमेलमध्ये इथे क्लेवेज ही प्रोसेस होते. क्लेवेज म्हणजे काय? द फर्स्ट डिव्हिजन दिस ऑकर्स इन द झायगॉट सेल. झायगॉट सेलमध्ये जे इथे क्लेवेज पहिलं जे मायटॉसिस सेल डिव्हिजन होतं त्याला इथे क्लेवेज असं म्हणतात. दिस क्लेवेज ॲक्च्युली विच हॅविंग द टू टाईप, होलोब्लास्टिक क्लेवेज अँड मेरोब्लास्टिक क्लेवेज. होलोब्लास्टिक क्लेवेज मीन्स व्हॉट? द क्लेवेज इन विच द टोटल zygote cell these are divide mitotically, this is called as the holoblastic cleavage. ॲक्च्युली यामध्ये क्लेवेजचे जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थवरती आहे यांच्यामध्ये जे क्लेवेज आहे ते यामध्ये दोन टाईपमध्ये दिसतं, होलोब्लास्टिक क्लेवेज आणि त्यानंतर मेरोब्लास्टिक क्लेवेज. होलोब्लास्टिक क्लेवेज म्हणजे काय? तर यामध्ये जर झायगॉट सेल ही यामध्ये पूर्णपणे डिव्हिजन करत असेल, मायटॉटिक डिव्हिजन पूर्ण जर यामध्ये सेलचं डिव्हिजन होत असेल तर दिस इज कॉल्ड एज द होलोब्लास्टिक क्लेवेज. त्यानंतर दुसरा प्रकार आहे मेरोब्लास्टिक क्लेवेज, इन विच द पार्शियल सायटोप्लाझम these are divide and partial these are not divide, this is called as the मेरोब्लास्टिक क्लेवेज. लास्ट लेक्चरमध्ये आपण इथे ओव्हमचे टाईप पाहिले होते, म्हणजेच यामध्ये एगचे टाईप पाहिले होते. एगमध्ये जर यामध्ये इथे जर मायक्रोलेसिथल हा जर यामध्ये एगचा प्रकार असेल, मायक्रोलेसिथल जर एग असेल किंवा एलेसिथल किंवा यामध्ये मेसोलेसिथल. आता मेसोलेसिथल किंवा यामध्ये मायक्रोलेसिथल हा प्रकार आपण पाहिला होता की जर सपोज एग सेलमध्ये यॉल्क यामध्ये कमी असेल किंवा यामध्ये खूपच निग्लिजिबल असेल तर त्यावेळेस आपण त्याला मायक्रोलेसिथल किंवा एलिसिथल एग असं म्हणतो. त्यानंतर मॉडरेट अमाऊंटमध्ये जर सपोज यामध्ये यॉल्क असेल तर त्याला मेसोलेसिथल आपण म्हणतो. मग हे जे दोन्ही टाईपचे एग आहे यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर यांच्यामध्ये होलोब्लास्टिक टाईपचं क्लेवेज यामध्ये होतं. त्यानंतर आपण तिसरा प्रकार पाहिला होता, त्यामध्ये आपण पाहिलं होतं मॅक्रोलेसिथल एग. मॅक्रोलेसिथल म्हणजेच यामध्ये असं एग की ज्यामध्ये लार्ज अमाऊंटमध्ये इथे जर यॉल्क असेल तर त्याला मॅक्रोलेसिथल किंवा मेगालेसिथल असं देखील म्हणतात. मग हे जर एग असेल आणि त्याचं जर फर्टिलायझेशन झालं तर त्यामध्ये मात्र यामध्ये मेरोब्लास्टिक क्लेवेज म्हणजे पार्शियल क्लेवेज यामध्ये होत असतं. मग ह्युमन बिईंग यामध्ये जे इथे एग आहे तो यामध्ये
मायक्रोलेसिथल आहे. मायक्रोलेसिथल म्हणजेच यामध्ये खूपच स्मॉल अमाऊंटमध्ये इथे यल्क आहे, त्यालाच इथे आपण एलेसिथल असं देखील यामध्ये म्हणू शकतो. मग ह्युमन बीइंगमध्ये असणारा जो एग आहे त्याचं ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं त्यानंतर त्यामध्ये टोटल जी झायगॉट सेल आहे ती यामध्ये डिव्हिजनमध्ये पार्टिसिपेट करते. म्हणजे यामध्ये जे डिव्हिजन घडतं ते यामध्ये होलोब्लास्टिक टाईपचं यामध्ये क्लेवेज असतं. म्हणजेच यामध्ये सुरुवातीचं मायटॉसिस सेल डिव्हिजन असतं. फर्स्ट मायटॉसिस सेल डिव्हिजन दिस आर टेक्स प्लेस आफ्टर द फर्टिलायझेशन. दिस रिक्वायर द 30 hours. 30 तासाच्या कालावधीमध्ये यामध्ये 3 प्रकारचं यामध्ये क्लेवेज इथे ह्युमन बीइंगचे जे झायगॉट आहे तर त्यामध्ये इथे होत असतं. इन ह्युमन झायगॉट द क्लेवेज दिस आर ऑकर्स आफ्टर द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर यामध्ये ह्युमन फिमेलमध्ये जी झायगॉट सेल इथे फॉर्म होते ओव्हिडक्टमध्ये, त्या ओव्हिडक्टमध्ये इथे क्लेवेज हे घडतं आणि क्लेवेज यामध्ये होलोब्लास्टिक टाईपचं असतं. होलोब्लास्टिक टाईप मीन्स द क्लेवेज दिस आर ऑकर्स इन द फोल zygote cell and these occurs in the two way longitudinal types of cleavage. This is also called as the meridional type of cleavage and other is the horizontal. This is also called as the horizontal type of cleavage is also called as the equatorial cleavage. These two type of way these are occurs in the cleavage. ह्युमन बीइंग फिमेलमध्ये जे झायगॉट सेल इथे फॉर्म होते त्यामध्ये 2 टाईपचं क्लेवेज इथे होतं. म्हणजे ॲक्च्युली क्लेवेजचा होलोब्लास्टिक टाईप होतो म्हणजे कंप्लीट झायगॉट सेल डिवाईड होते, पण ही 2 मॅनरनी डिवाईड होते. फर्टिलायझेशन झाल्यानंतर आफ्टर फर्टिलायझेशन 30 hours these are required for the first क्लेवेजला यामध्ये 30 तास लागतात. आणि आफ्टर द fertilization or after the 30 hours the one cell these are divided and which are form a 2 cell, but in this case the longitudinal manners of cell division these are occurs. यामध्ये लॉन्जिट्युडनल म्हणजे उभ्या प्रकारचं जे सेल डिव्हिजन आहे किंवा ज्याला आपण मॅरिडॉयनल टाईपचं जे सेल डिव्हिजन आहे हे यामध्ये म्हणतो. म्हणजे यामध्ये उभं सेल डिव्हिजन होतं इन केस ऑफ ह्युमन फिमेल अँड दिस फॉर्म अ 2 cell. these are 2 cell these are the unequal cell. And after the first cleavage the second cleavage these are occurs and which also require the 30 hours. म्हणजे प्रत्येकी 30 तासानंतर फर्स्ट क्लेवेज फर्टिलायझेशनमध्ये होतं. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे झायगॉट सेल फॉर्म होते त्यामध्ये फर्स्ट क्लेवेज होतं, त्याला इथे 30 hours लागतात. त्यानंतर फर्स्ट क्लेवेजपासून सेकंड क्लेवेज होण्यासाठी पुन्हा यामध्ये 30 hours लागतात. अँड सेकंड क्लेवेज दिस आर ऑल्सो द लॉन्जिट्युडनल. इन ह्युमन फिमेल द third step that is the after the fertilization 30 hours these are required for formation of 2 cell. After the 30 hours the 4 cell these are formed by the mitosis cell division. And after 30 hours in third step the cleavage in which the 8 cell these are formed. यामध्ये सुरुवातीला फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो झायगॉट इथे फॉर्म होतो या झायगॉटमध्ये पहिलं जे क्लेवेज आहे ते यामध्ये लॉन्जिट्युडनल होतं. त्यानुसार 2 सेल इथे फॉर्म होतात. these are unequal cell. one is the large cell, other is the small cell. Large cell is called as the macromere and small cell is called as the micromere. Micromere and macromere both are the type of blastomere. दोघांना मिळून म्हणायचे ब्लास्टोमियर. these are formed after the cleavage. फर्स्ट क्लेवेजमध्ये एकाच्या 2 सेल इथे फॉर्म होतात. एक लार्ज असते आणि एक स्मॉल असते. लार्ज आणि स्मॉल या दोन्ही ज्या सेल आहेत दोघांना मिळून इथे ब्लास्टोमियर म्हणतात. त्यामध्ये एक आहे लार्ज तिला म्हणायचं आहे मायक्रोमियर आणि एक आहे स्मॉल दिस इज कॉल्ड एज द मायक्रोमियर. 2 सेल these are formed and these are 2 cell again the cleavage which occurs in these 2 cell and which are form a 4 cell from the 2 cells and which also require the 30 hours and which are form of 4 cell these are also show the unequal manner. And after the second cleavage the third cleavage these are occurs which also require the 30 hours, but in which the equatorial that is the horizontal cleavage these are occurs in this case and total 8 cell these are formed
आफ्टर द थर्ड क्लेवेज. थर्ड क्लेवेजच्या शेवटी यामध्ये टोटल 8 सेल इथे फॉर्म होतात आणि त्यानुसार यामध्ये 3 क्लेवेजच्या स्टेप इथे होतात. 3 स्टेप होण्यासाठी प्रत्येकी यामध्ये 30 अवर्सचा यामध्ये पिरियड असतो. त्यानुसार यामध्ये 8 सेलचा बंच इथे फॉर्म होतो. दिस 8 सेल हॅविंग द सेम साईज. यामध्ये या ज्या 8 सेल इथे फॉर्म होतात दिस शो द सेम साईज ऑफ द ओहम. जेवढी यामध्ये ओहमची साईज असते म्हणजे अगोदर आपण जी ओहमची साईज पाहिली होती 0.1 mm, सेम साईज दिज आर प्रेझेंट आफ्टर द क्लेवेज. यामध्ये क्लेवेज झाल्यानंतर देखील यामध्ये सेम साईजचा जो एम्ब्रियो आहे किंवा जो बंच आहे तर तो इथे फॉर्म होतो आफ्टर द 3 क्लेवेज अँड विच ऑल्सो हॅविंग द नॉन सेल्युलर मेम्ब्रेनी. दिस इज कॉल्ड ॲज द झोना पेलुसिडा. यामध्ये इथे ज्यावेळेस इथे 8 सेलचा जो बंच आहे तो बंच ज्यावेळेस इथे फॉर्म होतो दिस शो द झोना पेलुसिडा. दिस इज द नॉन सेल्युलर लेअर and these are continuous divide and redivide and which form a bunch of cell. This is called as the morula. त्यानुसार यामध्ये याचं डिव्हिजन चालतं आफ्टर फर्टिलायझेशन. after the 4 days after the fertilization 4 days these are required for formation of morula. Morula having the minimum 16 to maximum 32 cells and these are produced by the mitosis cell division. यानुसार यामध्ये मोरुला इथे फॉर्म होतो. सुरुवातीला तो यामध्ये 8 सेलचा असतो. ज्यावेळेस तो यामध्ये ओव्हिडक्टमध्ये फॉर्म होतो these are again divide and redivide and this goes into the uterus. त्यानंतर याचं पुन्हा यामध्ये डिव्हिजन रिडिव्हिजन कंटिन्यूअस चालतं आणि त्यानुसार यामध्ये बंच ऑफ सेल इथे फॉर्म होतो. दिस आर गोज इन टू द युटेरस. त्यानंतर हा युटरसमध्ये जातो. बट इन दिस मोरुला फॉर्मेशन आर ॲट द टाइम ऑफ मोरुला फॉर्मेशन ॲक्सिडेंटली इफ मोरुला दिस आर डिवाइड इन टू डिफरंट पार्ट्स विच हॅविंग द कॅपॅसिटी और ॲबिलिटी टू प्रोड्यूस द डिफरंट न्यू इंडिव्हिज्युअल्स. जर सपोज यामध्ये मोरुला फॉर्मेशन होताना ॲक्सिडेंटली जर मोरुला यामध्ये जर ब्रेक झाला तर त्यानुसार त्याचे इथे बंच फॉर्म होतात अँड द सिंगल बंच हॅविंग द ॲबिलिटी टू डेव्हलप द सिंगल फिटस. एक सिंगल यामध्ये जो मोरुलाचा बंच आहे त्यामधून यामध्ये सिंगल फिटस फॉर्म होण्याची ॲबिलिटी यामध्ये डेव्हलप होते. काही फिमेलमध्ये जी प्रेग्नन्सी आहे किंवा ही जी मोरुला आहे तर तो इथेच यामध्ये इम्प्लांट होतो म्हणजे त्याची अटॅचमेंट ओव्हिडक्टमध्येच होते. ओव्हिडक्टमध्ये जर प्रेग्नन्सीची अटॅचमेंट होत असेल इम्प्लांटेशन होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द एक्टोपिक प्रेग्नन्सी. पण नॉर्मल फिमेलमध्ये हा बंच ज्यावेळेस इथे फॉर्म होतो दिस आर ट्रॅव्हल टुवर्ड द युटेरस अँड दिस आर इम्प्लांटेड इन द युटेरस टुवर्ड द फंडस region. So in next lecture we focus on the how implantation these are occurs, how blastulation these are occurs and how gastrulation these are occurs in the embryo. So we will meet in next lecture. Thank you so much.